जय महाराष्ट्र। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेब यांनी पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी काही टिप्पणी केलेली आहे। आता ते काय बोललेत ते काय विस्ताराने इथे मांडत नाहीत, पण त्यांना एक आठवण करून देऊ इच्छितो की ज्यावेळेस पहलगामवर तो हल्ला झाला, ज्यावेळेस तिथं 27 पर्यटक मारले गेले, त्यावेळेस संपूर्ण विरोधी पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पहिलं स्टेटमेंट काय केलं तर सरकार या संदर्भात जो काही निर्णय घेईल त्या निर्णयात आम्ही सरकारसोबत आहोत। ही पहिली गोष्ट झाली, म्हणजे विरोधी पक्षाची आणि शिवसेनेची भूमिका इथं स्पष्ट होती। आणि दुसरी गोष्ट जे ते याच्यात जे काय बोललेत की ऑपरेशन सिंदूर नंतर हिंदुहृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी मोदी साहेबांची भेट घेतली असती, त्यांची पाठ थोपटली असती, तर त्यांना एकच सांगतो की निश्चितपणे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे नरेंद्र मोदी यांना भेटले असते आणि त्यांनी पहिला प्रश्न विचारला असता की ते 4 दहशतवादी कुठे आहेत ज्यांनी हा भ्याड हल्ला केला। सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आपण, ज्या काही गोष्टी झाल्या त्या योग्यच झालेल्या आहेत, पण आजही ते 4 जण सरकारला सापडलेले नाही आहेत, आपल्या सुरक्षा यंत्रणेला सापडले नाही आहेत। ते 4 दहशतवादी कुठे गेले याचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही आहे। अजूनही ते 4 दहशतवादी ज्यांनी तो नरसंहार केला, ज्यांनी तो भ्याड हल्ला केला, ते आजही मोकाट आहेत। या प्रश्नाचं उत्तर अमित शाह साहेब काय देणार? आणि त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना एकच सांगतो की एक लक्षात घ्या, नितीश कुमारांविषयी सुद्धा हे अमित शाह साहेब असंच बोलले होते, पण पुढे जाऊन त्याच नितीश कुमारांच्या मांडीला मांडी लावून अमित शाह साहेब सत्तेत बसलेले आहेत। त्यामुळे अमित शाह साहेब आज काय बोलतात याच्यावर त्यांचं भविष्यातलं स्टेटमेंट काय असेल हे काय सांगता येत नाही। जय महाराष्ट्र।